कागलमध्ये वाहतुकी शिस्त लागावी या उद्देशानं करण्यात आलेली सम-विषम तारखेची पार्किंग व्यवस्था नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं करण्यात आली आहे। नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावल्यास त्या गाडीवर क्रेनने उचलून नेऊन दंडात्मक कारवाई केली जात असून अगोदर पार्किंग व्यवस्था करा आणि मग नियम मोडल्यास कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने हे निवेदन कागल पोलीस स्टेशन आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आले। शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण काढून खर्डेकर चौक ते गहिनीनाथ गैबी चौकापर्यंतचा परिसर अतिक्रमण मुक्त करावा। आठवडी बाजार अन्यत्र स्थलांतरित करण्यात यावा। छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावर पुरेशी लाईट व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली। यासह महावितरण विभागाने ट्रान्सफॉर्मरच्या उघड्या बॉक्स पेटींना कुलूप बंद करावं यासाठीचे निवेदन कागल उपविभाग येथे उपकार्यकारी अभियंता अभयकुमार आळवेकर यांना देण्यात आलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा सचिव अनिल जाधव, कागल तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, अण्णासो कुंभार, तालुका सचिव स्वप्नील हातकर, शहर अध्यक्ष विशाल पाडळकर, शहर सचिव नंदकुमार पोद्दार, जिल्हा महिला आयोग अध्यक्ष शोभा खोत, वृषाली मगर, आनंदराव पाटील, सुनील भरमकर, संजय मगर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।